राज आणि उद्धव ठाकरे बंधूंचं ठरलंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती संजय राऊतांनी युतीबाबत हे मोठं भाष्य केलं आणि यानंतर शिंदे सेना आणि भाजपनं ठाकरे बंधूंना कसं डिवचलंय बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे। फक्त मराठी माणसं किती आहे तुमच्यासोबत तेवढं शोधून पाहावं। बोतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणता म्हणता ते एकत्र आले। युती होणार म्हणता म्हणता बेस्टच्या निवडणुकीत झलकही दाखवली। आता कुठे कुठे महायुतीला टक्कर देणार हा प्रश्न पडलेला असतानाच संजय राऊतांनी थेट याचं उत्तरही देऊन टाकलं। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच्या जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे। माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार। आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही। ठाकरे बंधूंची युती ही केवळ मुंबई महापालिकेपुरती नसून दोन्ही ठाकरे एकत्रितपणे प्रामुख्यानं शहरी मतदारांना डोळ्यांसमोर ठेवून एकत्र येत आहेत हे राऊतांच्या आजच्या वक्तव्यावरनं स्पष्ट होतंय। ठाकरे बंधूंच्या टार्गेटवर आहेत मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिक महापालिका। संजय राऊत यांनी ठाकरेंच्या युतीचा हा प्लॅन जाहीर करताच भाजप आणि शिंदे सेनेने ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरेंना राज ठाकरे भेटल्यानंतर तर ताकद वाढली, दोघांची प्रचंड ताकद वाढली। एवढं बस। फक्त मराठी माणसं किती आहेत तुमच्यासोबत तेवढं शोधून पाहावं। बोतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का? दोन भावांची चर्चा झाली का? पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का? का संजय राऊत हवेत गोळीबार करतायत? परंतु हा त्यांचा विषय आहे। अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे। संजय राऊत म्हणाले ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक, अजून कल्याण डोंबिवली हे आम्ही जिंकणार। मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, पण माझं आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवा। उगाच वल्गना काय करायचं। आता या चर्चेत महत्वाचा प्रश्न हा आहे की या युतीमुळे मराठी मतदारांचं ध्रुवीकरण होणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप शिंदे गटाला याचा कितपत फटका बसेल। ठाकरेंना अपेक्षित फायदा होईल का? आता कुठे ठाकरेंच्या युतीची नांदी ऐकू येऊ लागलीये। जसजसा या नांदीचा आवाज घुमेल तसतसं हे चित्र राज्यभर स्पष्ट होताना दिसेल। पण राजकारणात नवी रंगत येणार एवढा मात्र सध्या ठामपणे सांगता येईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।